नमस्कार सर्व भेंडी उत्पादक शेतकऱ्यांचं मी महेश लांडे फेसबुक आणि यूट्यूब लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज आपण ईस्ट वेस्ट सीडच्या स्नायपर या भेंडीच्या प्लॉटवरती लाईव्ह आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता की हा स्नायपर जो वाण आहे तो ईस्ट वेस्ट सीडनं विकसित केलेला वाण आहे। शेतकरी मित्रांनो, स्नायपर हा जो वाण आहे तो मध्यम उंचीचा असल्यामुळे हा वाण उन्हाळा आणि खरीप सीझनसाठी अतिशय योग्य असा वाण आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पूर्ण प्लॉटमध्ये बघू शकता की या प्लॉटमध्ये येलो वेन मोजॅक व्हायरस आणि लीफ कर्ल व्हायरसचं एकही झाड तुम्हाला या प्लॉटमध्ये दिसणार नाही। म्हणजे स्नायपर हा जो वाण आहे तो व्हायरसला अतिशय सहनशील असा वाण आहे, त्याच्यावरती व्हायरस बिलकुल प्रमाणात येत नाही। त्यानंतर महत्त्वाचं जे आहे ते तुम्ही बघू शकता की स्नायपरचं जे काही पान आहे या भेंडीचं, हे पान आता असं खोलवरती कोरलं गेलेलं पान असल्यामुळे जो काही सूर्यप्रकाश वरून जो पडणार आहे पूर्ण झाडावरती तो पूर्ण झाडावरती पडतोय, कारण हे पान असं कोरलं गेलेलं आहे आणि सूर्यप्रकाश पूर्ण झाडावरती पडल्यामुळं ते झाड रोगाला अतिशय कमी प्रमाणात बळी पडतंय। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता तुम्ही की इंटरनोड मधलं जे डिस्टन्स असतं त्या ठिकाणी बघा की दोन भेंडीमधलं जे डिस्टन्स आहे ते या भेंडीमध्ये अतिशय कमी आहे। तुम्ही बघू शकता दोन भेंडीमधलं जे डिस्टन्स आहे इंटरनोडचं ते कमी डिस्टन्स असल्यामुळे भेंडी जास्त प्रमाणात या ठिकाणी तुटते। तुम्ही दुसरं एखादं झाड या ठिकाणी बघू शकता की इंटरनोड मधलं डिस्टन्स किती या भेंडीचं कमी आहे, हे तुम्ही बघू शकता। म्हणजे आतापर्यंत या प्लॉटचे साधारणपणे 17 तोडे या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत। तुम्ही बघू शकता की या दोन भेंडीमधलं जे अंतर आहे ते अतिशय कमी आहे। इंटरनोडमधलं अंतर जेवढं कमी तेवढं भेंडीचं उत्पादन जास्त असं मानलं जातं आणि तुम्ही बघू शकता की अतिशय कमी असं इंटरनोडमधलं डिस्टन्स आहे। उत्पादनाला ही भेंडी अतिशय उत्कृष्ट आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, स्नायपर हा जो वाण आहे तो लागवडीपासून 45 ते 47 दिवसामध्ये याचा पहिला तोडा होतो। म्हणजेच हा वाण अतिशय अर्ली आहे, लवकर चालू होणारा वाण आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की या वाणाची जी काय भेंडी जी काय फ्रूट आहे, फळ आहे, ते फळ अतिशय चमकदार असं फळ असल्यामुळे मार्केटमध्ये याला डिमांड चांगली आहे आणि प्रति किलो या वाणाला 4 ते 5 रुपये मार्केटमध्ये जास्त भाव मिळत आहे, कारण याची चमक चांगली आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता की हा जो वाण आहे त्याची जी जाडी आहे या भेंडीची ती जाडी मीडियम असल्यामुळं ट्रान्सपोर्टला या भेंडीला बिलकुल प्रॉब्लेम नाही। म्हणजे तुम्ही 250-300 किलोमीटरपर्यंत जरी ट्रान्सपोर्टमध्ये ही भेंडी टाकली तरी सुद्धा तिथं अतिशय व्यवस्थित माल पोचतोय आणि त्याला मार्केट रेट त्या ठिकाणी जास्त मिळतोय। शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचं काय आहे की बाबा भेंडीमध्ये तोडा हा सर्वात महत्त्वाचा असतो। तोडायला ती भेंडी सोपी असेल तर ती भेंडी सर्वात चांगली असं मानलं जातं। तर तुम्ही बघू शकता की तोडायला एकदम सोपी अशी, म्हणजे कुटकन अशी मोडते भेंडी। बघा किती सोपी तोडायला ही भेंडी आहे। हिला कूस कमी असल्यामुळं हँड ग्लोव्ज घालायला सुद्धा त्या ठिकाणी गरज नाही, तुम्ही बघू शकता। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर भेंडी लागवड करायची असेल तर नक्की तुम्ही ईस्ट वेस्ट सीडचे स्नायपर या भेंडीचे निवड करा। आपल्यासोबत हा जो वाण लावलेला आहे स्नायपर, ते शेतकरी आहेत। त्या शेतकऱ्यांना आपण विचारू की त्यांना हा वाण कसा वाटतोय। नमस्कार। नमस्कार। तुम्ही ईस्ट वेस्ट सीडचा स्नायपर हा वाण जो लावलेला आहे तो वाण तुम्हाला एकंदरीत कसं वाटतोय? हा जे वाण आहे ना, आपण आतापर्यंत जे भेंडी लावली ते आतापर्यंत दुसरं बियाणं लावलं त्याच्यापेक्षा ही ईस्ट वेस्ट कंपनीची भेंडी आहे ना, ही एकदम रोगाला कमी बळी पडणारी भेंडी असं आम्हाला वाटतंय। पण आतापर्यंत तुम्ही बघू शकता या प्लॉटमध्ये एकही झाड व्हायरस नाही। म्हणजे शेतकरी मित्र आपल्याला सांगतात की पूर्ण प्लॉटमध्ये एकही झाड व्हायरस नाही। तुम्ही बघू शकता आता पण समजीकडे बघा, एकही झाड असं व्हायरस तुम्हाला आढळून येणार नाही। बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मार्केटमध्ये ही भेंडी कशी विकते? मार्केटमध्ये ही भेंडी विकण्याकरता तुम्हाला ही एक भेंडी एकदम नाजूक आणि हिच्यावर चमक जास्त असल्यामुळं या भेंडीला दुसऱ्या भेंडीपेक्षा 4 ते 5 रुपये पर केजी जास्त भाव भेटते। आणि दुसरा प्रश्न म्हणजे भेंडी ह्या भेंडीचा उठाव जास्त आहे दुसऱ्या भेंडीपेक्षा। बरोबर। बरं, सर्वात महत्त्वाचं काय असतं की भेंडी तोडायला अतिशय सोपी असली पाहिजे, तर तोडाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही बघा ना, ही भेंडी जास्त हिला कूस कमी असल्यामुळं आणि नाजूक असल्यामुळं भेंडी तोडण्याकरता एकदम सोपी भेंडी आहे। हिला म्हणजे तुम्हाला सांगतो हँड ग्लोव्ज घालायची पण गरज नाही, एकदम सोपी आहे भेंडी। बघा, तुम्ही बघू शकता हिला वेळच लागणार नाही तोडायला। म्हणजे तोडायला ही एकदम अतिशय सोपी आहे। एकदम सोपी आहे। म्हणजे एकंदरीत तुम्ही हा वाण लावून समाधानी आहात? 100% समाधानी आहे। तुम्हाला जर भेंडी लावायची असलं
तर आपण हे ईस्ट वेस्ट स्नायपरचंच बियाणं लावणार. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, यापुढे जर तुम्हाला भेंडीची लागवड करायची असेल तर नक्की ईस्ट वेस्ट सीडच्या स्नायपर या भेंडीची लागवड करा आणि भरपूर उत्पादन घ्या. धन्यवाद.